काळी जादू ते 1200 कोटींचा घोटाळा. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलवर आरोप काय होत आहे? तर मंगळवारी लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या ट्रस्टींनी पत्रकार परिषद घेतली. यात लीलावती हॉस्पिटलमध्ये काळी जादू झाल्याचा दावा केला. हॉस्पिटलचे ट्रस्टी प्रशांत मेहता आणि त्यांच्या आई चारू मेहता ज्या केबिनमध्ये बसतात तिथं काळ्या जादूचे विधी करण्यात आले होते अशी तक्रार काही माजी कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानंतर आम्ही ऑफिसचा मजला खोदल्यावर तिथून 8 कलश, मानवी हाडं, केस, कोटी, तांदूळ असं काळी जादू करण्यासाठी लागणारं साहित्य असलेली 8 भांडी सापडली असा दावा ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी केला. या विरोधामध्ये आता महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. याशिवाय त्यांनी मागच्या 20 वर्षात लीलावती हॉस्पिटलमध्ये 1250 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती दिली. या प्रकरणामध्ये माजी ट्रस्टी आणि सप्लायर्स अशा एकूण 17 जणांविरोधामध्ये आयपीसीच्या सेक्शन 403, 406, 409, 420, 465, 467, 471, 474, 34 अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. आता या प्रकरणावर नक्की काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.